कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून कानपूरमधील एका हॉटेलच्या रूममध्ये एका महिला कॉन्स्टेबल सोबत रात्रीच्या वेळी उन्नावच्या बिघापूरचे पोलीस उपनिरीक्षक कृपाशंकर कनोजिया यांना रंगेहात पकडण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांच्यावर आता कारवाई करण्यात आली आहे। त्यांना पोलीस उपनिरीक्षक पदावरून हटवण्यात आलं असून हवालदार बनवण्यात आला आहे। ही घटना जुलै 2021 मध्ये घडली होती। कृपाशंकर यांनी सुट्टीसाठी अर्ज केला होता, त्यानंतर ते गायब झाले। घटनेबाबत अधिक माहिती अशी की उन्नावच्या बिघापूरचे पोलीस उपनिरीक्षक यांनी कौटुंबिक कारण सांगत सुट्टीसाठी अर्ज केला। सुट्टी मंजूर झाल्यानंतर ते गायब झाले, मात्र ते घरी परतले नसल्याचं त्यांच्या पत्नीला शंका आली। कनोजिया यांच्या पत्नीनं पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या पतीचा शोध घ्यावा अशी विनंती केली। पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे कनोजिया यांचा शोध घेण्यास सुरुवात केली। तेव्हा त्यांच्या मोबाईलचं लोकेशन कानपूरमधील एका हॉटेलमध्ये आढळून आलं। ज्या हॉटेलमध्ये कनोजिया यांचा मोबाईलचं लोकेशन सापडलं तिथे पोलिसांनी छापा टाकला। समोर जे दिसलं ते पाहून पोलिसांनाही धक्का बसला। कनोजिया यांना त्या हॉटेलमधून एका महिला हवालदारासोबत रंगेहात पकडण्यात आलं। जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण घटनेची चौकशी केली त्यामध्ये त्यांना असं आढळून आलं की या पोलीस उपनिरीक्षकानं कौटुंबिक कारण सांगून सुट्टी घेतली होती, मात्र तो कानपूरमधील एका हॉटेलमध्ये महिला शिपायासोबत सापडला। त्यानंतर 3 वर्ष हा खटला चालला। अखेर या पोलीस उपनिरीक्षकाला आता हवालदार करण्यात आला आहे।